रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अण्णा, तुम्ही शांत होता. तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता, प्रचार करायची वेळ पडली नव्हती. पण तुम्हीच तर नाव सुचवलं करंजकर बापून. तुम्ही तुमच्या आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील? तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. आणि तुम्ही आज जरी शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार आहे. मुख्यमंत्री तुमच्या दरवाजे येऊन गेले. आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे, रिक्षावाला आहे, 3 चाकीवाला आहे, साधा माणूस आहे. म्हणून गरिबाचं पोट्ट ह्या लोकांना सहन होत नाही आहे. गरिबानं मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही. त्याप्रमाणे आपण सांगतात की 2 दिवस पहिले सीएम साहेबांचं नाव एकनाथ शिंदे साहेबांचं ठरलं होतं. नंतर असं ठरलं की बाकीचे लोक असे म्हणतात की सिनियर माणसाने ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम कसं करावं, म्हणून माझं नाव पुढे आलं. अरे बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, बाळासाहेब नगराध्यक्ष होऊ शकले असते, बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते. पण बाळासाहेबांनी जे काम केलं नाही ते तुम्ही केलं. ज्याच्याकडे लायसन नाही तोच माणूस गाडी चालवायला बसून दिला. कशी चालेल ती गाडी? विधानसभेचा आमदार दिले उद्धव साहेब, पण विधानसभेचं कामकाज कसं चालतं? प्रश्न कोणाला म्हणता, लक्षवेधी कोणाला म्हणता, औचित्याचा मुद्दा कोणाला म्हणता, हे काहीच माहित नाही. आणि तुमच्या मागे जे आजूबाजू कंडुळे आहे, हे कंडुळे जे लोक आहेत, या लोकांनी तुम्हाला वेडं केलं. आणि आज तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधींच्या बाजूला बसतात, फारुख अब्दुल्लाच्या बाजूला बसतात. आम्हाला लय वाईट वाटतं. ज्यांनी आपल्या देशाच्या विरुद्ध काय काय कारवाया करण्याकरता काही लोकांना फारुख अब्दुल्ला यांनी काय केलं आपल्या देशाकरता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याची गरज नाही. तुमचं तिकीट थोडं उशिरा डिक्लेअर झालं, पण तो मधला फावलेला वेळ आहे. स्मिताताई या ठिकाणच्या, आमच्या सीमाताई या ठिकाणच्या आमच्या आमदार आहे. त्यांचं कार्य या भागामध्ये आहे, त्यांचा संपर्क या भागामध्ये आहे. भाजप, शिवसेना आणि भीमशक्तीची ताकद या विभागामध्ये आहे. त्यामुळे या विभागामध्ये आपल्याला 100% मजबूत लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. समोर उभा आहे, देंगे तो लगा देंगे धूम और लगा देंगे और धूमधाम से. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील, पण विचाराचे वारसदार आम्ही आहोत. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे. पंजाला मत देणार आहे. ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य वाया घातलं, अख्खं आयुष्य वेचलं. आणि ज्या सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल. उद्धव साहेब, तुम्हाला काहीच वाटत नाही? त्या काँग्रेसवाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाठ्यावर पोलिसांच्या हातानं काठ्या मारायला लावला, तुम्ही त्यांच्याशी आय लव्ह यू करताय. ज्या काँग्रेसवाल्यानं आम्हाला जेलमध्ये टाकलं, तडीपार केलं, ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या, तुम्ही त्यांना मतदान करणार आहे. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणेल? बाळासाहेबांचा काय म्हणेल की मी काय, की माझी शिवसेना खाली? तुम्ही शिंदे साहेबांना आणि आम्हाला गद्दार म्हणतात. 50 खोके बिरकुल ओके, काय झाडी, काय डोंगर, काय पाय. अरे आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो की आम्ही शिवसेनेकरता वनवन भटकलो, तेव्हा ही शिवसेना उभी राहिली.
संजय राऊत नावाचं बारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं. तेव्हा आम्ही या मैदानामध्ये करंजकर बापू असतील, भाऊ चौधरी असतील, यांच्यासारखे कार्यकर्ते होते. आणि आज तुम्ही आम्हाला पाडाला आणि आम्हाला गद्दार म्हणायला निघालाय. पण सातपूरची जनता हुशार आहे. इथं सगळं मिक्स वेज आहे, साध भाषा भी छे, इथे सगळं आहे. इथे बंगाली आहे, बिहार वाला आहे, खानदेश वाला आहे. आणि मी खानदेशवासियांना खास विनंती, त्यामुळे आपल्याला आपलं खिशाचं पाकिट जरी गेलं तर हेच मदत करतील. म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर या ठिकाणी हेमंत भाऊला मतदान करायचं आहे. आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे, केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे, राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे, महिला जखमी करण्याकरता विविध योजना, बचत गटाकरता या ठिकाणी 20 लाखापर्यंतचं कर्ज हे देण्याचा जो निर्णय आहे या शासनाने घेतला, ज्या माझ्या महिलेला 1000 रुपये विधवा परित्यक्तेला संजय निराधारचे येत होते, आज डायरेक्ट ते पैसे 1500 रुपये केले आणि डायरेक्ट डीबीटीद्वारे ते पैसे यायला लागले. एसटी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकीमध्ये हात घालून अर्ध्या तिकीटमध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबा घ्यायला लागले. हे काम आमच्या सरकारने केलेलं आहे. या सरकारकडे जी नियत आहे, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं हे सरकार आहे. पण काही मुसलमानांना या ठिकाणी सांगितलं जात आहे की हे सरकार मुसलमानांच्या विरोधात आहे. 80 कोटी लोकांना धान्य दिलं, उद्या चेक केलं नाही की सलीम आहे की कलीम आहे. तिथं विचारलं नाही की हे धान्य कोणाच्या घरात जात आहे, हे कोणाच्या घरामध्ये धान्य जात आहे. आज 80 कोटी लोकांना धान्य दिल्यामुळे सकाळी जो कटोराचा आवाज आपल्या दरवाजी यायचा, बाशी भाकर दे बाई, बाशी भाजी दे बाई, केलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की आज तुम्ही रेल्वे स्टेशनने वापरणारे लोक आहे. माझा बाप मला रेल्वे स्टेशनवर न्यायचा, तुम्हाला पण नेत असेल. रेल्वे स्टेशनवर गेले पावसाळ्याचे दिवस, नाकाला पट्टी लावल्याशिवाय तुम्हाला रेल्वे स्टेशनवर उभा राहता येत नव्हतं. ही स्थिती रेल्वे स्टेशनाची होती. आज 5 स्टार रेल्वे स्टेशन जर कोणी केलं असेल तर आदरणीय मोदी सरकारने केलेलं आहे. हे टकाटक जे रोड झालेले आहे, नाशिक मधून जळगाव यायला आम्हाला 5 तास लागत होते, आम्ही 2.5 तासामध्ये जातोय. आज समृद्धी मार्गाने नागपूरमध्ये आम्ही 7.5 तासामध्ये जातोय. ज्या विमानाचा आम्हाला आवाज येत नव्हता, लहान पोट्टा म्हातारा आवाज आला विमानाचा, आभाळाकडे बघत होता, तिथं आज शेकडो विमान चालायला लागले. ही करामत आदरणीय मोदीजींची आहे. आणि जो पाकिस्तान आम्हाला दरवेळेस घाबरायचा प्रयत्न करत होता, फटाक्याचा जरी आवाज आला तर त्याला कबूल करावं लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही, तो दमदार. आणि म्हणून पाटील सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या इतर पक्षाच्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर हेमंत भाऊंचं या ठिकाणी आगमन होत होतं. दिनकर गप्पा सुरू होत्या. हा जो परिसर आहे, हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीनं ज्याप्रमाणे मजुरांचा परिसर असतो त्याचप्रमाणे इथं यूपीचे लोक राहतात, इथे बंगालचे लोक राहतात, इथे खानदेशचे लोक राहतात, इथे साताराचे लोक राहतात. असं मिक्स असलेलं हा एरिया आहे. आणि बघा, गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील, हे वचन या ठिकाणी आलं. आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही निवडणूक आमदारकीची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे.
चला आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो. नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो. इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुंडकं काँग्रेसचं, कंबर टीएमसीचं, हातपाय बाळा उद्धवसाहेब ठाकरेचे आणि हात शरद पवारचे शरीर कसं चालेल. इथं टॉप एकच मॉडेल आहे, ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे. मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला ज्याचा उल्लेख आदरणीय निलमताईंनी केला. इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी 100% होते, हा माझा या ठिकाणी विश्वास आहे.